एक योद्धा पडद्यामागचा निधडा पत्रकार मिलिंद तिवडे यांचा आता मरणोत्तर अवयव दानाचा महासंकल्प। बातमी त्र्यंबकेश्वर येथून। 2020चा तो काळ जेव्हा संपूर्ण जग मृत्यूच्या भयाने घराच्या उंबऱ्याच्या आत दडलं होतं, तेव्हा त्र्यंबकेश्वरच्या गल्ल्यांमध्ये एक माणूस मृत्यूला आव्हान देत फिरत होता। कबीर न्यूज नेटवर्कचे पत्रकार मिलिंद वसंतराव तिवडे हातातील कॅमेरा बाजूला सारून माणुसकीचा रक्षक म्हणून त्यांनी जे कार्य केलं त्याची दखल आज संपूर्ण पंचक्रोशीत घेत आहे। संकटात धावून जाणारा माणुसकीचा दूत। जेव्हा रक्ताची नाती एकमेकांना स्पर्श करायला घाबरत होती, तेव्हा मिलिंद तिवडे यांनी PPE किट घालून थेट कोविड केअर सेंटरमध्ये धाव घेतली। केवळ बातमीदारी न करता रुग्णांना फळ वाटप करणे, त्यांचे केस पेपर काढणे, स्वॅब टेस्टिंगसाठी मदत करणे आणि गरजूंच्या घरापर्यंत रेशन पोहोचवणे अशा कामात त्यांनी स्वतःला झोकून दिले। रुग्ण असतानाही लढवय्या बाणा, दुसऱ्यांची सेवा करता करता नियतीने घाला घातला आणि तेवढे स्वतः कोरोनाबाधित झाले, पण जिद्द हरली नाही। कोविड सेंटरमध्ये रुग्ण म्हणून भरती असतानाही तिथल्या गैरसोयींविरुद्ध त्यांनी आवाज उठवला। तिथूनच व्हिडिओच्या माध्यमातून जनतेला धीर दिला। घाबरू नका, सकारात्मक रहा, शरीर नश्वर आहे पण सेवा अमर आहे, हीच जीवनधारणा उराशी बाळगून तिवडे यांनी कोरोनावर मात केल्यानंतर स्वतःचे प्लाझ्मा दान केले, ज्यामुळे अनेक बालकांचे आणि रुग्णांचे प्राण वाचले। भीम जयंती दिनी मरणोत्तर अवयवदानाचा महासंकल्प पत्रकार मिलिंद तिवडे यांनी केवळ शब्दातून नाही तर कृतीतून समाजसेवा सिद्ध केली आहे। या प्रवासातील सर्वात मोठे पाऊल ते आता उचलत आहेत। नेत्रदानाचा वारसा 2017 मध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या औचित्य साधून त्यांनी नेत्रदानाचा संकल्प केला होता, अवयवदानाचा संकल्प। आता आगामी भीम जयंती दिनी मिलिंद तिवडे आपल्या शरीरातील अवयव दान करण्याचा महासंकल्प करत आहेत। महामानवाच्या विचारातून प्रेरणा घेत मृत्यूनंतरही कुणाचे तरी आयुष्य प्रकाशमान व्हावे या उदात्त हेतूने त्यांनी हा निर्णय घेतला आहे। त्यांच्या या निर्णयाचे संपूर्ण परिसरातून कौतुक होत असून समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो ही कृतज्ञता त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे। शरीर नश्वर आहे, पण आपली सेवा आणि आपले अवयव दुसऱ्याच्या रूपात जिवंत राहू शकतात। या महादानात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन मिलिंद तिवडे यांनी केले आहे। वृत्तसंकलन जगन घागरे, त्र्यंबकेश्वर।